हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल एक्सलेन्स अकॅडमी. तर आज आपण बघणार आहोत डिफरन्शिएशन 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 1. आणि याच्या आधी आपण जे व्हिडिओ अपलोड केले ते डिफरन्शिएशनचे आहेत, पण ते 11th स्टँडर्डचे होते. ठीक आहे, तर आज आपण चॅप्टर नंबर 1 डिफरन्शिएशन चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये आज आपण बघणार डेरिव्हेटिव्हज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. ठीक आहे, काही फंक्शनचे काय जे स्टँडर्ड फंक्शन आहेत, जे आपल्याला जास्तीत जास्त यूज होतात, असे काही फंक्शन्स आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्हचे. ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी फंक्शन काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी. सी म्हणजे काय असतं, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे कुठलाही एक नंबर असू शकतो. ठीक आहे, 1 2 3 4 तुम्ही कुठलाही नंबर जर घेतला विदाउट एक्स जर डेरिव्हेटिव्ह मध्ये आला तर त्याची व्हॅल्यू काय असते, तर त्याची व्हॅल्यू असते 0. ठीक आहे, सेकंड फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू -1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता एफ डॅश ऑफ एक्स काय असतं, तर एफ डॅश ऑफ एक्स असतं, तर ते असतं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण डिनोट करतो डेरिव्हेटिव्हला एफ डॅश ऑफ एक्स न. ठीक आहे, आणि त्याचं फंक्शन कशाने डिनोट करतो, तर एफ ऑफ एक्स न. ठीक आहे, तर फर्स्ट फॉर्म्युला काय आपला, तर बघितला आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू सी. सेकंड फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू -1 अपॉन एक्स स्क्वेअर. थर्ड फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स. फोर्थ फॉर्म्युला एफ ऑफ एक्स साइन एक्स. साइन एक्सचा जो काही फॉर्म्युला आहे, ते एफ डॅश ऑफ एक्स काय येतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर कॉस एक्स येतं. त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स कॉस एक्स एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. त्याच्यानंतर आहे 6 नंबरचा फॉर्म्युलाकडे जाऊ आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स. तर त्याचं एफ डॅश ऑफ एक्स असतं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 नंबरचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सेक एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. त्याच्यानंतर 8 नंबरचा फॉर्म्युला बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. त्याच्यानंतर 9 नंबरचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर 10 नंबरचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. 11 नंबरचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स लॉग ए. आणि त्यानंतर 12 नंबरचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ए. आणि लॉग ए म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय असतं लॉग एचा, तर 1 अपॉन एक्स असतं. त्याच्यानंतर 13 नंबरचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स लॉग बेस ए रेस टू एक्स. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स लॉग ए. ठीक आहे, त्यानंतर 14 नंबरचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह त्याचा असतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आणि 15 नंबरचा लास्ट फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू 0 जर असेल तर डेरिव्हेटिव्ह असतं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे, अशा प्रमाणे जे आपल्याला जास्तीत जास्त यूज येणार आहेत असे 15 फॉर्म्युले आपण लिहून काढलेले. वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण तर बघा मित्रांनो, आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. ठीक आहे, म्हणजे डिफरन्शिएशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जे काही रूल्स लागतात ते 3 रूल्स मी लिहिलेले आहेत. तर पहिला त्याच्यातला रूल आहे, जर y इज इक्वल्स टू u प्लस मायनस v असेल तर. ठीक आहे, तर काय करायचं, देन dy बाय dx इज इक्वल टू du अपॉन dx प्लस मायनस dv बाय dx. या प्रकारे काय करायचं, ते आपलं जे काही फंक्शन दिलंय त्याला या फॉर्म मध्ये मांडायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड रूल आहे y इज इक्वल्स टू u इंटू v. जर दिलेला डिफरन्शिएशन किंवा फंक्शन कसं असेल, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, ठीक आहे, तर त्याला कसं सॉल्व्ह करणार, तर देन dy बाय dx इज इक्वल टू u dv बाय dx प्लस v इंटू dv बाय dx. ठीक आहे, या फॉर्म मध्ये मांडून आपण त्याला काय करू शकतो, त्या फंक्शनला सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर बघा पुढचं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू u अपॉन v. ठीक आहे, u अपॉन v म्हणजे दिलेल्या फंक्शनचा कशामध्ये असेल, डिवायडेशन मध्ये असेल, तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं, वेअर. आता तिथे एक कंडिशन आहे की वेअर v इज नॉट इक्वल टू 0. तिथे तुमचा v काय नाही पाहिजे, तर 0 नाही पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर इज इक्वल्स टू v du बाय dx मायनस u dv बाय dx अपॉन v चा स्क्वेअर. ठीक आहे, या प्रकारे काय आहेत, हे 3 रूल्स आहेत जे की आपल्याला डिफरन्शिएशन सॉल्व्ह करताना वापरायचे आहेत. यानंतर आपण काय बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तर एक्सरसाइज नंबर 1 बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण काय करा, लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे.